निष्ठा, कृतज्ञता आणि अभिमानाचा क्षण. ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात अभिमानाचे आणि समाधानाचे अश्रू तरळले. निमित्त होते माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या एका हृदयस्पर्शी भूमिकेचे. खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ असलेल्या ज्येष्ठ नागरिकांप्रती त्यांनी व्यक्त केलेली ही कृतज्ञता प्रत्येक उपस्थिताच्या मनाला स्पर्शून गेली. जेव्हा किशोर पाटकर यांनी या थोरा मोठ्यांचा सन्मान केला तेव्हा त्या एका कृतीतून त्यांच्यातील संवेदनशील समाजसेवक आणि नम्र लोकप्रतिनिधींचं दर्शन घडलं. सत्याचा मार्ग खडतर असतो, पण तोच अंतिमतः विजयाकडे नेतो. या शब्दात ज्येष्ठांनी आयुष्याच्या अनेक वादळांमध्ये न डगमगता जनतेचे व्रत अखंड सुरू ठेवणाऱ्या किशोर पाटकर यांच्या आजवरच्या संघर्षाचे आणि अढळ निष्ठेचे मनापासून कौतुक केले. आतापर्यंत आमचा सत्कार असा भव्य दिव्य कोणी केलेला नव्हता आणि हा सत्कार आमचे किशोर पाटकर यांनी घडवून आणला. आणि आम्हाला आज आमच्या हातामध्ये जरी काठी असली तरी पण त्यांचं किशोर पाटकरांचं आमच्यावरती प्रेम होतं. त्या प्रेमापोटी आम्हाला बोलवलं गेलं आणि किशोरकरांच्या मार्फत आमचा जो सत्कार केला ते आम्हाला इथं अतिशय आनंद वाटला. माझा आयुष्य त्यांना लाभावं हीच माझी सदिच्छा आहे. संकटे कितीही असोत, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जनतेला आत्मविश्वास देणे हीच त्यांची खरी ओळख किशोर पाटकर यांनी बनवली आहे. त्यामुळे असंच म्हणावं लागेल की संकटे कितीही असोत, सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी त्यांना बळकट आत्मविश्वास देणे हीच किशोर पाटकर यांची खरी ठाम आणि ओळख बनली आहे.